नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना जिल्हा शाखा धाराशिवच्या वतीने हे कर्मचारी लेखनी बंद आंदोलन करून आज आंदोलनाला बसलेले आहेत। आपण त्यांना विचारूया, नेमकं महाराष्ट्र सरकार वर्षानुवर्ष तुमच्यावरच का अन्याय करत आहे? तुमच्या बरोबरचे कर्मचारी आता मोठमोठ्या पदावर पुढे गेले, त्यांच्या पगारीमध्ये वाढ झाली, त्यांच्या सगळ्याच गोष्टीमध्ये वाढ झाली, तुम्हीच मागं का? हा विषय घेऊन आपण त्यांना विचारणार आहेत। नेमकं साहेब तुमचं नाव काय? मी विकास जाधव। बरं, काय पद आहे तुमचं? मी लिपिक आहे, माझ्याकडे कुठलं पद नाही। बरं, मी एक सर्वसामान्य लिपिक आहे बरं आणि आता वरिष्ठ सहाय्यक म्हणून काम करतोय पंचायत समिती उमरगा येथे। बरं, 1/1/1986 म्हणजे साधारणतः 40 वर्षापूर्वी, बापरे, म्हणजे चौथा वेतन आयोग लागू ज्यावेळेस झाला तत्पूर्वी लिपिक, ट्रेसर, ग्रामसेवक आणि प्राथमिक शिक्षक ही 4 पदं, वर्ग 3 मधली ही 4 पदं समकक्ष होती, म्हणजे सगळ्याला सारखं वेतन होतं। त्याच्यानंतर म्हणजे 1/186 चौथ्या वेतन आयोगामध्ये लिपिकावर अन्याय व्हायला सुरुवात झाली आणि इतर सर्व संघटना किंवा सर्व संवर्ग लिपिकाला ओव्हरटेक करून पुढे गेल्या। बरोबर, ते कोणत्या मार्गे गेल्या त्याबद्दल मला खोलात जायचं नाही आहे, पण शासनानं जाणीवपूर्वक लिपिकावर अन्याय केला आणि तिथूनच गळचिपी सुरू झाली। मग चौथा वेतन आयोग झाला, 5वा झाला, 6वा झाला, 7वा झाला, आता 8वा येऊ घातला आहे। या 40 वर्षामध्ये लिपिकाची संघटना अस्तित्वात होती नाही, त्याबद्दल न बोललेलं बरं, नव्हतीच असं म्हणावं लागेल का? 1/186ला ज्या ते आपल्यावर अन्याय झाला तेव्हापासून हे आंदोलन सुरू झाल्यापर्यंत कुणीही याच्यावर असा व्यापक स्वरूपात लढा निर्माण न केल्यामुळं शासनाने या संवर्गाची दखल घेण्याचं टाळलं असं मला वाटतं। कारण मी 1989 पासून शासन सेवेत आहे आणि 1/186ची वेतन श्रेणी मी घेतलेली आहे त्यावेळेस। बरं, आता तुमचं हे आंदोलन चालू झालं, हो, महाराष्ट्र सरकार बी लबाड आहे हो, आणि केंद्र सरकारही लबाड आहे। कारण त्यांनी प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यालाच नाही तर सर्वसामान्य माणसाला 2 कोटी नोकरी देण्याचा शब्द दिला होता, ते बी शब्द पूर्ण झाला नाही। तुम्ही आता सगळे कर्मचारी परमनंट असताना वर्षानुवर्ष तुम्हाला होय म्हणण्याची पद्धत फक्त चालू आहे, पण कृती काम होत नाही। याच्याबद्दल तुमचं काय मत? त्यांनी होई म्हणलं नाही आणि नाहीही म्हणलं नाही का? त्यांच्यापर्यंत पदरपासून कोण गेलंच नाही आजपर्यंत। मग आता पसरलाय, आता पसरलाय, पण आता पसरलाय तर त्यांनी बघायला पाहिजे, ह्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे, आमच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळाला चर्चेला बोलावलं पाहिजे। आमच्या ज्या 4 मागण्या आहेत प्रमुख सध्याच्या, वेतन त्रुटी दुरुस्ती, आम्ही वेगळं काहीच मागत नाही। मंत्रालयातल्या लिपिकाला, महसूलमधल्या लिपिकाला जे दिलंय तेच द्या, त्याच पद्धतीने ते निकषाला आमच्याकडे द्या। कुलकर्णी साहेब, पदर पसरून न्याय मिळत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। सहजासहजी जर न्याय मिळत नसेल तर त्याला हिसकावून घेतल्याशिवाय तुमच्या पदरात पडत नाही। हिसकावण्याची ताकद तुमच्या संघटनेमध्ये आहे का? आणि ही संघटना हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आहे का तुमची? 100% हिसकावून घेतल्याशिवाय न्याय मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे। पण उशिरा मिळाला न्याय पण न्याय होत नाही। बरोबर, हां, समजा एखाद्या महिलेवर अत्याचार झाला आणि त्याचा निकाल जर 70 वर्षांनी लागला, तो मयत होत असताना, तर तो न्याय म्हणावा का? बरोबर, निश्चितच नाही। तर आम्हाला वेळेतच न्याय पाहिजे आणि तो आम्ही निश्चितच हिसकावून घेणार आहे। निश्चित, बिलकुल। प्रदीपराव, ही परिस्थिती महाराष्ट्र सरकार एवढी चिघळावत आहे की आज या कर्मचाऱ्याला रस्त्यावर उतरावायची वेळ येईल आणि तुमची निम्मी नोकरी होत चालली तरी न्याय मिळत नाही। आणि तुमच्या बरोबरचे माणसं, त्यांच्या वेतन श्रेणी बी वाढ झाली, त्यांच्या बढतीमध्ये बी वाढ झाली, पण तुम्ही आहे तिथंच आहे। तुम्हाला काय वाटतं ह्याविषयी? ही गोष्ट अगदी खरोखर आहे। मी 2496ला लागलोय, माझ्या बरोबर लागणारे कर्मचारी सध्या क्लास 1 आणि क्लास 2 वर
गेलेले आहेत आणि ते स्टेट डिपार्टमेंटचे आहेत आणि महसूलमधले आत्ता सरांनी म्हणले की महसूलमधले ते 86चा जे वेतन आयोग दिलेला आहे तर ते किती आमच्यावर किती अन्याय केला, शासनाला पाझर तर कधी फुटणार आहे. तर आम्ही किती वेळेस आंदोलन करायचे पण आमच्या आंदोलनाची आजपर्यंत अजिबात दखल घेतली नाही. म्हणून आम्ही ह्या वेळेस असं ठरवलं की लेखणी बंद म्हणजे आजपासून आम्ही काम बंदच करणार आहेत आणि आमच्या पदरात ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही माघारी हटणार नाही. सर पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे 100% पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आंदोलन या चालू आहे. आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्र सरकारवर होईल का? होणारच की, करावंच लागेल, विचार करावाच लागेल साहेब, आम्ही बागच पाडणार त्यासाठी पूर्ण बिलकुल. आता हे आंदोलन तुम्ही सोडणार नाही? अजिबात सोडणार नाही. बा काय अजून तुमच्या काय मागण्या आहेत सध्या? आमच्या ज्या मागण्या आहेत माफक मागण्या आहेत आमच्या हा. की आम्ही काय एक्स्ट्रा मागत नाहीत काही, आम्हाला वेगळं काहीतरी द्या म्हणून. जे तुम्ही यापूर्वी मंत्रालय कर्मचाऱ्याला दिलंय, महसूल कर्मचाऱ्याला दिलंय त्याच धर्तीवर आम्हाला द्या. आमच्या नेमक्या मागण्या कोणत्या मागण्या? वेतन त्रुटीमध्ये जी तफावत आहे ती दूर करावी. जे महसूल कर्मचाऱ्याला मंत्रालय कर्मचाऱ्याला वेतन तफावतमध्ये तुम्ही दूर केलंय आणि त्यांना प्रचंड तफावत आहे आमच्या आणि त्यांच्या वेतनामध्ये, ती दूर करावी. एवढी जुनी पेन्शन जुनी पेन्शन सरसकट लागू करावी. कुठे आहेत महिला कुठे आहेत? ताई काय मत आहे तुमचं? काय नमस्कार, महिलावर सर. अन्याय कसा अन्याय व्हायला हे आज एक कर्मचाऱ्यावर? म्हणजे प्रशासनाचा आधारस्तंभ म्हणून लिपिक हा ओळखला जातो. जवळजवळ 426 विभागात लिपिकाने जर एकही फाईल पुटअप केली नाही तर पुढं कुठलंच कार्य होणार नाही आणि आम्ही मागतोय ते आमच्या हक्काचं मागतोय, आम्ही दुसऱ्याचं मागत नाही. आमच्यासोबत असलेले ग्रामसेवक तलाठी आज आमच्यापेक्षा डबल ग्रेड पे घेत आहेत. सुरक्षा रक्षक आमच्यापेक्षा 100 रुपये ग्रेड पे कमी घेतोय आणि आम्ही 1900 रुपये ग्रेड पे घेतोय. तर त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक आहे की नाही? आम्ही काम काय करतोय की नाही? आमच्या कामाचा फक्त आम्ही मोबदला मागतोय, आम्ही दुसऱ्याच्या हक्काचं मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. आमची जी 4थ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटी निर्माण झालेली आहे ती वेतन त्रुटी ची पूर्तता करून जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला शासनाने द्यावे. साहेब तुम्ही सचिव आहे ना? पूर्वी तुम्ही आंदोलन केलं इथे जिल्हा परिषदेच्या गेटवरच. त्याचं काय महाराष्ट्र सरकारचं एखादं पत्र आले का तुम्हाला? किंवा ह्या रस्त्यावर उतरवू नका, सर्वसामान्याची हेळसांड होईल, तुमची लेखणी बंद झाली तर सर्वसामान्य माणसाची पूर्तता होणार नाही, कामाच्या बाबतीमध्ये हेळसांड होईल, अशा पद्धतीचं काय पत्र वगैरे आले तुम्हाला? सदर गोष्टी आम्ही लेखी स्वरूपात शासनाला आमच्या कार्यालय प्रमुख, खाते प्रमुख, मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे आम्ही लेखी कळवलेलं आहे. परंतु 16 तारखेपासून ते आज तारखेपर्यंत आम्ही 16 ते 19 पर्यंत आम्ही असहकार आंदोलन ठेवलं होतं आणि 23ला आम्ही पूर्ण काम बंद आंदोलन, लेखणी बंद आंदोलन करणार होतो. ते आज आम्ही तो पवित्रा घेतलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रातले कर्मचारी आता लिपिक कर्मचारी आंदोलनामध्ये सामील आहेत. आता हे किती दिवस चालणार आहे? आमच्या मागणीची जोपर्यंत दखल घेत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला पत्र गेलं आहे. सकाळी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आज काय सकाळी आलं जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं काय आलं? ते शासन स्तरावर पोहोचवतो म्हणून आम्हाला असं त्यांनी संदेश दिला आहे. बरं त्याचा काय मेसेज वगैरे आला तुम्हाला? नाही अजूनपर्यंत. नाव सांगा तुमचं. जमीर पटेल या जमीर ना? जमीर या संघटनेचा सचिव आहे. दिले त्यांनी आमच्या मागण्यावर पोहोचवले असं आम्हाला तोंडी तर सांगितलेलं आहे. हे जमीर पटेल आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी आहेत. कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत शासन स्तरावर आमच्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही माघार घेणार नाही. हे लेखणी बंद आंदोलन आहे. 16 तारखेपासून वेगळ्या प्रकारचं आंदोलन होतं. काय होतं ते? असहकार आंदोलन होतं. आता लेखणी बंद आंदोलन आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्र सरकार आमच्या मागण्याला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनातून माघार घेणार नाही. उलट हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहे. जोपर्यंत महाराष्ट्र सरकारला जाग येत नाही, महाराष्ट्र सरकार आमच्या या मागण्याकडे लक्ष देत नाही, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. याचं कारण असं आहे की आमच्या सोबतचे माणसं कोसो दूर पुढे गेलेत असं एका कर्मचारीने मागच्या आंदोलनामध्ये सांगितलं. 2-2, 4-4 किलोमीटर पुढे गेलेत. आम्ही आहे तिथंच आहे असं एक कर्मचारी म्हणाला. खरं म्हणलं तर ग्रामीण भागामध्ये ज्या भाषा मायबोली आहेत त्याच मायबोली भाषेमध्ये या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आमच्यासोबतचे 200-400 किलोमीटर जाणारे माणसं आणि आम्ही आहे तिथंच आहे. याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्र सरकार लिपिकावर अन्याय करत आहे आणि लिपिकाचा अन्याय जोपर्यंत पूर्ण होणार नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन माघार घेणार नाही असंच लिपिकाचं म्हणणं आहे. तर बघूया महाराष्ट्र सरकार
या लिपिकाकडे कशा पद्धतीनं लक्ष देतं ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.